हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल। तर आज मी बनवणार आहे मस्त चटकदार अशी शेपूची भाजी। तर मी आलेली आहे आमच्या छोट्याशा अशा गार्डनिंगमध्ये आणि तुम्ही बघू शकता मस्त हिरवीगार अशी शेपूची भाजी आलेली आहे आणि मी ती तोडून घेते। बघा किती मस्त अशी भाजी। आपण टाकूया एका टोपलीमध्ये आणि नेहमी कधीही असं आपण म्हणजे ताजं ताजं जे खाण्यात मजा आहे ना ती वेगळीच असते। असं कुठलीही गोष्ट तोडून लगेच खायला खूप छान वाटतं। चला तर मग मी आज बनवणार आहे शेपूची भाजी। तर मी शेपूची भाजी धुवून स्वच्छ केलेली आहे। एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, त्याच्यानंतर तेल घेतलंय आणि हिरवी मिरची आणि लसूण मी ते वाटून घेतलेलं आहे बारीक। मीठ आपल्याला लागणार आहे आणि मी मुगाची डाळ 5 मिनिट भिजवून घेतलेली आहे। शेंगदाण्याचं कूट घेतले आणि बेसिक मसाले लाईक धणे पावडर, जिरे पावडर आणि जिरे मोहरी आपल्याला लागणार आहे। तर प्रथम मी कढई ठेवते गॅसवरती आणि मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे तेल। त्याच्यानंतर आपण टाकूया जिरे आणि मोहरी। तर जिरे मोहरी छान अशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा आणि कांदा थोडासा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा। तर मी टाकते टोमॅटो। तर आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहे हिरवी मिरची वाटलेली आणि आपण बाकीचे आता बेसिक मसाले टाकून घेऊया। मी टाकते जिरे पावडर, त्याच्यानंतर धणे पावडर आणि थोडीशी हळद। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेते। त्याच्यानंतर मी टाकणार आहे 5 मिनिट मी भिजवून घेतली होती मुगाची डाळ। 5 मिनिट थोडीशी भिजवून घ्यायची म्हणजे ती लवकर शिजते भाजीमध्ये। आणि मी फायनली टाकतीये शेपूची भाजी। तर व्यवस्थित मिक्स करून घेते। त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट। तर मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ते लगेच मिक्स नाही करायचं, नाहीतर शेंगदाण्याचं कूट जे आहे ते खाली भाजीला चिटकू शकतं आणि भाजी खाली चिटकते। त्याच्यामुळे डायरेक्टली टाकून असं 5 ते 10 मिनिटांसाठी आपण त्याला शिजवणार आहोत आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही। तर 5 ते 10 मिनिटांनंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि परत एकदा 5 मिनिटांसाठी मी लीड झाकून देते। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।